आपुलिया हिता जोसे जागता, आपुलिया हिता जोसे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थ मार्गाचा कळस केला. जे छत्रपती शिवरायांना उपदेश करतात की राजे, आमच्या गळ्यामध्ये माळ असणं आणि हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे. काय राजे, आमच्या गळ्यामध्ये माळ असणं आणि हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण राजे, तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल असणं हा तुमचा परमार्थ आहे. असा उपदेश छत्रपती शिवरायांवर करणारे त्यांचे आद्य गुरु, धर्मगुरु, जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या कीर्तन निरूपणाकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्य विषय बघण्या अगोदर अल्पासा हा परिहार देणं वक्त्याचा आद्य कर्तव्य आहे. किम निमित्ताने या ठिकाणी जमलेला हो तर आज सोहम पुंजाराम अमजरी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा. महाराज, या मुलाची एक खासियत आहे ती म्हणजे अशी की या मुलाने अगदी वयाच्या 9व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ मुखोद्गत पठण केलं. महाराज, ज्ञानेश्वरी ग्रंथ पठण करणं, पाठ करणं एवढं सोपं नाही महाराज. त्यामध्ये 9035 ओव्या आहे, 700 श्लोक आहे, 18 अध्याय आहे. पण एवढा मोठा ग्रंथ पाठ करणं, पठण करणं एवढं सोपं नाही महाराज. त्याच्या वयाकडे पाहिलं तर अगदी खेळण्या बागडण्याचं वय, परंतु एवढ्या वयामध्ये एवढं ज्ञान मिळवणं काही सामान्य गोष्ट नाही. सहसा हे अशक्य आहे, परंतु या बालकाने अशक्यचं शक्य करून दाखवलं. कारण त्याच्या पाठीमागचं त्याचं तसं काय असेल, पुण्य असेल महाराज. आणि त्याच्या एकट्या पुण्याचं नाही तर त्याच्या आईबाबाचं, त्याच्या आजी आजोबांचं पुण्य असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई याने ज्ञानेश्वरी ग्रंथ पाठ केली, मग ह्यांच्या पुण्याची काय गरज? तर महाराज, परमार्थ हा मूळ रक्तातच असावा लागतो. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, तुका म्हणे असती जातीचे येर गभाळ्याचे काम नाही. काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी मागच्या जन्मीचं काय पुण्य असावं लागतं की काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय एवढ्या सहज या गोष्टी प्राप्त होऊ शकत नाही. नाथ महाराज सांगतात की भाव धरून या वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. जर मनामध्ये भाव असला, मनामध्ये जर प्रेम असलं तर त्या भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावर होते. आणि आपली चिंता जर कोणी करत असन तो भगवान परमात्मा करते. नाथ महाराज सुद्धा सांगतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. जर तुम्ही आवडीनं परमार्थ केला तर तुम्हाला आवडीनं पुण्य भेटेल, आणि सवडीनं परमार्थ केला तर सवडीनंच पुण्य भेटेल महाराज. म्हणून सवडीने भावे हरिनाम घेसी नाही, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. जशी की माऊली ज्ञानोबरायांची कृपा या बालकावरती झाली. त्या बालकाचे नाव म्हणजे माधव पुंजाराम अमजरे. यांचं अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या कोटी कोटी शुभेच्छा देते. त्याच्या जीवनामध्ये तो असाच प्रगती करो, त्याच्या हातून असाच उत्तम असा परमार्थ होत राहो ही माऊली चरणी प्रार्थना करते. पण त्याच अगोदर वाढदिवस का साजरा करावा पहा. एकदा अब्दुल कलामाची सभा भरली. अब्दुल कलामांनी प्रश्न केला की असा कुठला दिवस आहे की ज्या दिवशी बाळाचा रडण्याचा आवाज आला की आईच्या चेहऱ्यावर हसू येतं. उत्तर आलं की असा कुठलाच दिवस नाही, परंतु अब्दुल कलामांनी सांगितलं की असा एकच दिवस आहे, तो म्हणजे आजचा दिवस, वाढदिवस. विठ्ठल 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 अभंगाचा सरळ अर्थ असा आहे की या अभंगात तुकाराम महाराज सांगतात की जो कोणी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याला धन्यता देतात. असा जो कोणी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहतो तो त्या कुळामध्ये सात्विक पुत्र किंवा कन्या म्हणून जन्माला आलेले असतात. आणि त्याचा हर्षानंद देवाला वाटतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात
की अशांची सेवा जर माझ्या वाटेला येत असेल तर मी माझे भाग्य पराकोटीचे समजते, असे तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. विठ्ठल विठ्ठल अभंगामध्ये तुकोबराय आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहण्यासाठी सांगतात. मग आता हित म्हणजे काय? हित कुठलं करावं? पहा, हित ते करावे पैशाचे चिंतन, हित ते करावे पैशाचे चिंतन. आता मला सांगा, पैशाच्या चिंतनात हित आहे का? तर नाही, कारण पैसा तेरे नाम परशा परश परशुराम. पैसा धन या गोष्टी नाश पावणार आहे. या गोष्टींपासून हेच सक्सेस होणार नाही. पैशांमुळे आपल्याला धन्यता मिळणार नाही. मग हित कोणतं करावं महाराज? हित ते करावे संसाराचे चिंतन, हित ते करावे संसाराचे चिंतन. आता संसाराच्या चिंतनात हित आहे का महाराज? त्याने आपल्या आईवडिलांना धन्यता भेटते का? जर संसार इतका सुखाचा असता तर संत मायबाप असे म्हटलेच नसते. अरे हा संसार संसार दोन जीवाचा विचार, देतो सुखाला नकार देतो दुःखाला होकार. संसार इतका दुःखाचा असून लोक तिथं हित शोधत बसतात. मग हित कोणतं करावं? हित ते करावे बायकोचे चिंतन. आता मला सांगा, पैशाच्या चिंतनात हित नाही, संसाराच्या चिंतनात हित नाही, बायकोच्या चिंतनात हित आहे का? त्याने आपल्या आईवडिलांना धन्यता भेटते का महाराज? नाही. पहा, एक राजा होता, त्यांनी सभेमध्ये प्रजेला बोलवलं. काय? एक राजा होता, त्याने सभेमध्ये प्रजेला बोलावलं आणि प्रश्न केला की जे जे बायकोचं ऐकतात ते एका लाईनमध्ये उभे राहा आणि जे जे बायकोचं नाही ऐकत ते एका लाईनमध्ये उभे राहा. आता बायकोचं तर सगळेच जण ऐकतात महाराज, बरोबर ना? मग असाच एक दीड शहाणा होता, तो बायकोच्या न ऐकणाऱ्या लाईनमध्ये उभा झाला. महाराजांना जरा आश्चर्य वाटलं. तो म्हणाले, का रे तू कसं काय या लाईनमध्ये उभा आहे? तो म्हणाला, काय सांगू महाराज, माझी बायको म्हणाली की जास्त गर्दीत घुसून जाऊ नका म्हणून मी या लाईनमध्ये. विठ्ठल विठ्ठल पैशाच्या चिंतनात नाही, संसाराच्या चिंतनात नाही, बायकोच्या चिंतनात नाही. महाराज खरंच सांगू का, संसारातले जे हित आहे ना ते सगळे नाश पावणार आहे. कोणी एखादा मोठा बंगला बांधला तो म्हणा यातच माझं हित आहे, कोणी एखादी थार गाडी घेतली तो म्हणा यातच माझं हित आहे. पण खरं सांगू का, संसारातले जे हित आहे ते सगळे नाशवंत पावणार आहे. मग हित कोणतं करावं? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. मग ती हित कशात आहे? तर ते भगवान परमात्म्याच्या नामस्मरणात आहे. महाराज, आपला जन्म हा कलियुगातला आहे आणि कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ काही असन तर ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. किती श्रेष्ठ आहे एका क्षणात सांगून जाईल. पहा, महाभारताचं युद्ध संपलं, 5 पांडव भगवंताकडे गेले. काय? महाभारताचं युद्ध संपलं, 5 पांडव भगवंताकडे गेले. भगवंताला म्हणाले की भगवंता, अहो सांगा ना येणार युग हे कसं आहे? भगवंत म्हणाला, मी तुम्हाला सांगणार नाही, मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून देणार आहे. तुम्ही 5 पांडव 5 दिशेने जा, तुम्हाला 5 आश्चर्य भेटतील, ते आश्चर्य घेऊन माझ्याकडे या. ठीक आहे म्हणले. 5 पांडव 5 दिशेने गेले. पहिलं आश्चर्य बघितलं धर्मराजाने. काय होतं आश्चर्य? की भगवंता, तुझं वाहन असणारं गरुड, पंखावरती वेद लिहिले आहे परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा आहे. हे काय आश्चर्य? दुसरं आश्चर्य बघितलं भीमदादाने की भगवंता, नुकतेच मेलेली गाय आहे, त्या गायीचं वासरू उठत नाही परंतु जसं उठलं त्या जन्मदाते गायीला लात मारली. हे काय आश्चर्य? तिसरं आश्चर्य सांगितलं अर्जुनाने की एवढं मोठं महाभारताचं युद्ध संपलं, 2 तुणाचा हत्ती कधी पाहिला नाही, हा 2 तुणाचा हत्ती, हे काय आश्चर्य? चौथं आश्चर्य सांगितलं नकुलाने. भगवंता, 2 विहिरी होत्या जवळजवळ, अगदी सख्या बहिणीसारख्या, परंतु एकीच पाणी तुडुंब भरत चाललंय, ते खारड आहे, आणि एकीच पाणी अगदी तळाशी आहे परंतु ते गोड आहे. हे काय आश्चर्य? 5वं आश्चर्य सांगितलं सहदेवाने. काय होतं आश्चर्य? की डोंगराच्या कडेने जात असताना डोंगरावरून मोठा दगड माझ्या अंगावर कोसळत आला. मला वाटलं आता माझं काही खरं नाही, आता मी मरण पावणार, आता मी वाचणार नाही, परंतु सवयीप्रमाणे भगवंताचं नाव मुखाला आलं आणि तो दगड एका वाळलेल्या गवताच्या काडीला तरला. हे काय आश्चर्य? तेव्हा 5 पांडव 5 आश्चर्य घेऊन भगवंताकडे गेले.
पहिला आश्चर्य सांगितलं धर्मराजाने. काय होतं आश्चर्य? की भगवंताचं वाहन असणारं गरुड पंखावरती वेद लिहिले आहे, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा आहे. हे काय आश्चर्य? भगवंत म्हणाले की येणार युग हे कलियुग आहे. कलियुगामध्ये असेच माणसं जन्माला येणार आहे. गीता गाता मुखोगत पाठ असणार, परंतु मांस भक्षण करण्याचं पाप त्यांच्याकडून घडणार आहे. कारण येणार युग हे कलियुग आहे. दुसरा आश्चर्य सांगितलं भीमदादाने. काय होतं? की नुकतेच मेलेली गाय आहे, त्या गायीचं वासरू उठत नाही, परंतु जसं उठलं त्या जन्मदाते गायीला लाथ मारली. हे काय आश्चर्य? त्या भगवंत म्हणाले येणार युग हे कलियुग आहे. कलियुगामध्ये असेच लेकरं जन्माला येणार आहे. आपल्या आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवण्याऐवजी डोक्यावर पाय ठेवणार आहे. कारण येणार युग हे कलियुग आहे. तिसरं आश्चर्य सांगितलं अर्जुनाने. काय होतं आश्चर्य? की एवढं मोठं महाभारताचं युद्ध संपलं, 2 तुणाचा हत्ती कधी पाहिला नाही. हा 2 तुणाचा हत्ती, हे काय आश्चर्य? तेव्हा भगवंत म्हणाले की येणार युग हे कलियुग आहे. कलियुगातले माणसं ढोलकीप्रमाणे असणार आहे. आपल्या तोंडावर आपली स्तुती करणार, तर थोडं पुढे गेल्याच नंतर लगेच निंदा करायला सुरुवात करणार. कारण येणार युग हे कलियुग आहे. पाचवा आश्चर्य सांगितलं सहदेवाने. की डोंगराच्या कडेने जात असताना डोंगरावरून मोठा दगड माझ्या अंगावर कोसळत आला. आता मला वाचलं माझं काही खरं नाही, मी मरण पावणार, आता मी वाचणार नाही. परंतु सवयीप्रमाणे भगवंताचं नाव मुखाला आलं आणि तो दगड एका वाळलेल्या गवताच्या काडीला तरला. हे काय आश्चर्य? तेव्हा भगवंत म्हणाले येणार युग हे कलियुग आहे. कलियुगामध्ये जो कोणी माझं नामस्मरण करणार, भजन करणार, त्याच्यासाठी मी धावून येणार आहे. कारण येणार युग हे कलियुग आहे. म्हणून कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असन तर ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. तुकोबराय सांगतात की दादांनो, तुम्हाला वाटत असन की आपल्यावरचं वाईट काळ पळून जावा, तर भगवंताच्या भक्तिरसात जागायला सांगतात, भगवंताच्या भक्तिरसात नाचायला सांगतात. पहा, या ठिकाणी 4 विकल्प सांगितले. पहिला विकल्प असा की काही लोक जागतात पण हेच समजत नाही. दुसरा विकल्प असा की काही नाही तर समजतं पण ते जागे राहत नाही. तिसरा विकल्प असा काही नाही हितही समजत नाही आणि ते जागेही राहत नाही. आणि चौथा विकल्प असा की त्यांना हितही समजतं आणि ते जागेही राहतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता पहिल्या क्रमांकाचं हित पाहू. जागे आहेत पण हेच समजत नाही. बघा, एका घराला आग लागली, घर डन पेटू लागलं. काय? घराला आग लागली, घर डन पेटू लागलं. आता बाप बघते, लोक बघते. बापांनी पोरांना आवाज दिला, पोरांनो बाहेर या. पोरं पडत पडत बाहेर आली. बाबाला म्हणाली, बाबा काय झालं? बाबा म्हणाले की जा टिकाऊ खर घेऊन या. अहो, आपल्या घराला आग लागली, घर डन पेटू लागलं आणि तुम्ही टिकाऊ खोर आणायला सांगता. वडील म्हणाले, हे समजतं मला, उगाच केस पांढरे झाले. अरे, आपण एवढ्या लांबून विहिरीतून पाणी आणण्यापेक्षा इथंच विहीर खोंदू म्हणजे पाणी लागेल. आता मला सांगा, यांनी कितीही विहीर खोदली तरी पाणी लागेल का हो? तर नाही. म्हणून जागे आहेत पण हेच समजत नाही. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या क्रमांकाचं हित पाहू. हित समजतं पण जागे राहत नाही. आता कीर्तनात हित करण्यासारखं आहे महाराज, बरोबर ना? पण येथे येऊन लोक झोपा काढतात. आपल्या कीर्तनात कोणी झोपले तर नाही ना? झोपले की काय? विठ्ठल विठ्ठल. तिसऱ्या क्रमांकाचं हित असं आहे की त्यांना हितही समजत नाही आणि ते जागेही राहत नाही. उलट आपल्यासारख्या लोकांना ताकीद करून सांगतात की पाप म्हणजे भलतं आणि पुण्य म्हणजे धमकी. हे सांगणं तर बुवा लोकांचंच काम आहे. म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मस्त खायचं प्यायचं, मजा करायची. महाराज, तुम्हाला हित नाही ना समजत, नका ना समजना. नाही ना समजत देव, नका ना समजना. पण या 2 हाताने दान धर्म तरी करा महाराज. पण लोक इतके चिकट की सप्त्यात वर्गणी सुद्धा देत नाही. आणि त्यातल्या त्यात महाराज लोक म्हणलं तर फारच चिकट. तुम्ही नाही बरं का, आमच्या भागाकडचे. आमच्या भागाकडे एक महाराज होते. त्यांच्याजवळ गाडी बंगला संपत्ती इस्टेट प्रॉपर्टी भरपूर होती. फक्त त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. मग गावातले 2-3 वयस्कर माणसं महाराजांकडे गेले. महाराजांना म्हणाले की ओ महाराज, तुमच्या जवळ गाडी बंगला इस्टेट प्रॉपर्टी सगळंच आहे, तुम्ही लग्न का करीत नाही हो? ते म्हणाले, मला जर बायको अशी उधळपट्टीची भेटली तर मग मी काय करू?
महाराज म्हणले तुम्हाला बायको कशी पाहिजे, ते आजोबा म्हणले तुम्हाला बायको कशी पाहिजे, ते म्हणले अशी चिकट पाहिजे, अशी चिकट पाहिजे. बरं ते बाबा म्हणले बरं आहे मग आमच्याजवळ मुलगी, ती फारच चिकट आहे. महाराज म्हणले तिचं काही एक्झाम्पल तरी सांगा. ते बाबा म्हणले तुम्ही सर्दी झाल्याच्या नंतर काय घेता, बरं तुम्ही काय घेता, गोळ्या वगैरे वगैरे घेता, पण ती मुलगी एवढी चिकट आहे महाराज, एवढी चिकट आहे की सर्दी झाल्यावर तशीच गिळून घेते. विठ्ठल विठ्ठल ठरल्याप्रमाणे लग्न झालं. लग्न होऊन 10-15 दिवस झाले. सत्यनारायणची पूजा पार पडली. मग गावामध्ये भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह उभा राहिला. मग आता गाणारे वाजवणारे धुमाकूळ घालणारे त्यांना तिथे जावंच लागलं. मग हाही कीर्तनाला गेला. बायकोला म्हणाला ग चल ना कीर्तनाला. ती म्हणली मला यायचं नाही, निघा तुम्ही. तो कीर्तनाला गेला. कीर्तन निम्म्यापर्यंत आलं. मध्येच आठवलं तसंच घरी बोंबलत सुटला. घरी आल्याच्या नंतर दरवाजावरती ठाप टाकली. अगं उघड दरवाजा. ती म्हणली काय झालं ओरडायला, तुम्ही तर आता सकाळी कीर्तनाला गेलो तेवढ्या लवकर आल्यात, संपलं का कीर्तन. ती म्हणली ते जाऊ दे, मला एवढं सांग मी सकाळी कीर्तनाला गेलो होतो. ती म्हणली हो, पण तू सकाळी देवापुढे दिवा लावला होता ते विझवला का नाही ते पाहण्यासाठी मी तिथून इथपर्यंत आलो. ती सुद्धा वेळी नव्हती. तिने प्रश्न केला का हो मी काय तुम्हाला इतकी वेळ दिसते काय, ह्या हाताने लावला आणि ह्या हातानेच विझवला पहा. आता ती सुद्धा वेळ नव्हती. तिने प्रश्न केला का हो आपल्या लग्नामध्ये माझ्या बापाने किती सुंदर बूट घेऊन दिला, तो तिथून इथपर्यंत येईपर्यंत किती दिला त्याचं काय. तो म्हणला मी काय इतका वेळ आहे काय, हे बघ बघलातच घेऊन आलो. विठ्ठल विठ्ठल इतके लोक चिकट आहे महाराज की त्यांना हितही समजत नाही, जागेही राहत नाही. आणि चौथा विकल्प असा की त्यांना हितही समजतं आणि जागे राहतात. अभंगाचं प्रथम चरण. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. अहो प्रत्येक माणसाला वाटतं की श्रीमंत असायला पाहिजे, प्रत्येकाला वाटतं की भांडण वगैरे नाही झालं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं निर्भय राहावं. पण या 4 गोष्टींकरिता 4 उपाय आहे महाराज. पहा, श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश पाहिजे, भांडण वगैरे थांबवायचं असेल तर बळबळ बंद पाहिजे, पुण्यवान व्हायचं असेल तर अश्लील पापांचा नाश पाहिजे, आणि निर्भय राहायचं असेल तर जागा पाहिजे. म्हणून उद्योगाने दारिद्र्याचा नाश, जपाने पापाचा नाश, मौनाने कलहाचा नाश, आणि जो जागा आहे तेथे भयाचा नाश. म्हणून जो कोणी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे तो धन्य आहे. त्याचे असणारे माता पिता सुद्धा धन्य आहे. धन्य माता पिता तयाचिया. बघा या ठिकाणी तुकोबऱ्यांनी असं लिहिलंय, धन्य माता पिता तयाचिया. बरं असंच का लिहिलं, असं का नाही धन्य पिता माता तयाचिया. कारण संतांचं वाङ्मय शास्त्रांच्या आधारे असल्याने पहिला क्रमांक मातेला आणि दुसरा क्रमांक पितेला दिलेला आहे. आता पहिला क्रमांक मातेलाच का, कारण लेकरांवर योग्य ते संस्कार लावण्याचे काम आईचे असतात आणि काही दिवसानंतर हे वडिलांचे होतात. म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जोगाला उद्धारी. म्हणून मातेने योग्य ते संस्कार आपल्या मुलांवर केले पाहिजे. आताचे संस्कार म्हणलं सांगते ऐका, आताची आई संस्कार करतात, म्हणतात बाळा बाळा शिवाजी व्हायचं असतं, सहलीला जाताना बसच्या मधोमध बसायचं असतं, बस मागून जरी ठोकली आणि पुढून जरी ठोकली मध्ये सुखरूप राहायचं असतं, बाळा बाळा शिवाजी व्हायचं असतं. अरे कोणाच्या एकात पडायचं नसतं, कोणाच्या दोनात पडायचं नसतं, आपलं आपणच बघायचं असतं. बाळा बाळा शिवाजी व्हायचं असतं. अगाय बाळाने शिवाजी व्हायचं असतं, पण त्या अगोदर आईने राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि पितेने शहाजी व्हायचं असतं. बघा संस्कार कशाला म्हणतात सांगते. श्यामची आंघोळ झाली, श्याम आतमध्ये गेला. काय, श्यामची आंघोळ झाली, श्याम आतमध्ये गेला. संस्कार कशाला म्हणतात सांगते. श्यामची आंघोळ झाली, श्याम आतमध्ये गेला. श्यामचे म्हणते श्याम थांबाड व्यवस्थित आत जा. अगं माय व्यवस्थित आत गेलो, पायाला माती लागते, मग पाय घाण होते, काहीतरी अंथरायला टाक. तेवढं श्यामचे म्हणते श्याम जसं तू लहानपणी तुझ्या पायाला माती लागू नये काळजी घेतोस ना रे, तसं आयुष्यभर तुझ्या चरित्रावर डाग लागू नये याची सुद्धा काळजी घे. याला संस्कार म्हणावे महाराज. म्हणून मातेने योग्य ते संस्कार करावे, ते गर्भात असताना करावे. जसे की या बालकाच्या आईने तो बालक गर्भात असताना त्यांनी 108 पारायण केले. महाराज किती गेले, 108 पारायण केले. आपल्याकडून एक सुद्धा होत नाही हो.
म्हणून संस्कार करावे ते गर्भात असतानाच करावे. जसे की कयादू मातेने भक्त प्रल्हाद गर्भात असताना त्यांच्यावर नामस्मरणाचे संस्कार केले. जिजामातेने शिवरायांवर योग्य ते संस्कार केले म्हणून आपल्याला स्वराज्य पाहायला भेटलं. पहा, म्हणून संस्कार करावे ते गर्भात असतानाच करावे. या बालकाच्या आईने तो बालक गर्भात असताना त्यांनी 108 पारायण केलं. महाराज, 108 पारायण करणं एवढं सोपं नाही हो. एवढं सोपं नाही, आपल्याकडून एक सुद्धा पारायण होत नाही. परंतु गर्भात असताना या बाळाच्या आईने 108 पारायण केले म्हणून त्याची प्रगती आज इथपर्यंत झालेली आहे. बघा, कयादू मातेने भक्त प्रल्हाद गर्भात असताना त्यांच्यावर नामस्मरणाचे संस्कार केले म्हणून भक्त प्रल्हाद निर्माण झाले. जसे की छत्रपती शिवरायांवर योग्य ते संस्कार केले. अहो, मुळात तेवढी चांगली लेकरं जन्माला येतील हो, पण घरात परमार्थ असेल, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असेल तर फुकट येत नाही महाराज. माझे छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले याचं कारण फक्त आणि फक्त माँसाहेब जिजामाता आहे. त्यांना समजलं की आपल्या गर्भामध्ये पोरगा आहे, तेव्हापासून त्यांनी रामायण महाभारत वाचायला सुरुवात केली आणि त्या असणारी आईची आज पुण्य फळाला आली. सांगतो महाराज, दिलाय ना त्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह, मग संधीचं सोनं करा. कारण हा नरदेह एकदा गेला की पुन्हा भेटत नाही. पुनर्विता पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः. गेलेली बायको दुसरी करता येईल, गेलेली इस्टेट संपत्ती प्रॉपर्टी दुसरी कमावता येईल, गेलेले मित्र दुसरे बनतील, पण लाईफ इज नॉट वन्स मोर. इथं कितीही पैसा खर्च केला तरी एका मिनिटाचं आयुष्य परत भेटत नाही हो. आयुष्य हे आईस्क्रीम सारखं असतं महाराज. टेस्ट केलं तरी वितळणार आणि वेस्ट केलं तरी वितळणार. म्हणून चांगले कर्म करा. कारण चांगले कर्म करणारी व्यक्ती तुकोबऱ्यांच्या गाथेप्रमाणे आहे. लोकांनी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तरुण जाणार आणि यशेपर्यंत जाऊन पोचणार. पहा, एक पेपरवाला पेपर 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 करत एसटीच्या कडनं पळत होता. एसटीतल्या मात्र एसटी चालू होऊ दिली. थोडं पुढं गेल्याच्या नंतर 5चा ठोकळा बाहेर काढला. पेपरवाला आला, पेपर दिला आणि 5चा ठोकळा घेऊन निघून गेला. त्याच एसटीतला मात्र एसटीत बसून हसायला लागला. कंडक्टर म्हणतं, का बाबा आता का हसतो? मी नाही का त्याला 5चा ठोकळा दिला, बंद पडकत दिला, चालतच नाही महाराज. 15 मिनिट झाल्याच्या नंतर एसटीतला मात्र आणखी हसायला लागला. त्याच कंडक्टर म्हणतं, का बाबा आता का हसतो? मी नाही का त्याला 5चा ठोकळा बंद पडका दिला, त्याने मला पेपरही कालचाच दिला. म्हणून चांगले कर्म करा. बघा, चांगले आणि वाईट कर्म हे भगवंतालाही भोगावे लागतात. कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासे गेला, कर्मे रावण क्षेपावला, वियोग घडला सीतादेवी. प्रभू रामचंद्राचे पूज्य असणारे दशरथ राजा पुत्र वियोगामध्ये मरण स्वीकारावं लागलं. त्याच्या पाठीमागं त्याचं तसं काय आहे? कर्म आहे. श्रीरामांना वनवासात जावं लागलं, त्याच्या पाठीमागं त्याचं तसं काय आहे? कर्म आहे. आदिशक्ती सीतादेवी 6 महिने पतीशी वियोग सहन करावा लागला, त्याच्या पाठीमागं त्याचं तसं काय आहे? कर्म आहे. रावणाला जे मरावं लागलं ते कर्मामुळे. कथा कल्पतरूमध्ये सुंदर कथा आली. एवढा ऐश्वर संपन्न रावण होता की त्या रावणाला 80,000 बायका आणि 1,00,000 मुलांना 1,25,00,000 नातू होते. बरं झालं आता तो जन्माला नाही आला, नाही तर त्याचंच पॅनल जिंकून आलं असतं. एवढा ऐश्वर संपन्न रावण होता. कथा कल्पतरूमध्ये सुंदर कथा आली की रावणाकडे 33 कोटी देव त्याच्या ताब्यात होते. त्याचा मोठा मुलगा इंद्रजित नावाचा त्याचा स्वर्ग सुद्धा ताब्यात होतो. सगळे देव त्याच्या सेवा करण्यासाठी होते. मग आता देव एवढे असल्याच्या नंतर कोण आलं कोण नाही आलं तर मग तो रोज प्रेझेंटी घ्यायचा. जसे आपले शिक्षक कसे घेतात शाळेमध्ये प्रेझेंटी, अगदी तशी रोज प्रेझेंटी घ्यायचा. पहिल्या दिवशी प्रेझेंटी घेतली, ब्रह्मदेव, येस सर वरुण देव, येस सर वायुदेव, येस सर गणपती बाप्पा, येस सर सटवी, येस सर. दुसऱ्या दिवशी परत प्रेझेंटी घेतली, ब्रह्मदेव, येस सर वरुण देव, येस सर वायुदेव, येस सर गणपती बाप्पा, येस सर सटवी, अब्सेंट. तिसऱ्या दिवशी परत प्रेझेंटी घेतली, ब्रह्मदेव, येस सर वरुण देव, येस सर वायुदेव, येस सर गणपती बाप्पा, येस सर सटवी. उभी राहा. काल का आली नव्हती? काल नाही का आळंदीमध्ये एकाला मुलगा झाला होता, त्या भविष्य लिहायला गेली होती. माझं पण भविष्य तूच लिहिलं ना? ती म्हणली हो. सांग माझं भविष्य काय आहे? ती सुद्धा हुशार होती. तिच्या वडिलांनी तिच्यावर सात्विक संस्कार केले होते. ती म्हणली मला फक्त लिहिता येते, वाचता येत नाही, पण तुमच्यासाठी एक आयडिया सांगते ना. तुमच्या घरी कुंकू आहे का? तो म्हणला हो. मग ते कुंकू घ्या तुम्ही आणि त्या कुंकू हातावर पांगवा आणि कपाळावर लावा. कपाळावरचं जे काही आहे ते हातावर येईल ते मग तुम्ही वाचून घ्या.
असं म्हणल्याच्या नंतर त्याने कुंकवाच्या ढिगातच हात टाकले, कारण त्याला होता 80,000 बायका. आता 80,000 बायकांना किती कुंकू असतं महाराज लावायला? चांगले ढिगाचं ढिगं होते. ढिगातच हात टाकलं आणि त्यानं वाचलं, असं लिहिलं होतं त्याच्यावर की अज नावाचा राजा रे, त्याच्या उदरी दशरथ राजाचा जन्म होणार आहे आणि दशरथ राजाच्या उदरी प्रभू रामचंद्राचा जन्म होणार आहे आणि प्रभू रामचंद्राची असणारी सीता देवी तो पळवून आणणार, त्यावेळेस प्रभू रामचंद्र तुझा वध करणार. असं वाचल्याच्या नंतर पळत 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 रावण अजराजाच्या दरबारात गेला. अजराजाला आवाज दिला, काय करतोस रे घरात बसून? निघ बाहेर. तुम्हाला काय झालं ओरडायला? मी काय तुझं बाण कोरला का? ती म्हणली, ते नको सांगू मला, तू पहिले बाहेर निघ, मला तुला युद्ध करायचं आहे. दोघंही बाहेर निघले. दोघांचं युद्ध सुरू झालं. कथा दामोदरमध्ये सुंदर कथा आली की राजाने रावणाला उचललं आणि स्वर्गात आणलं. कुठं आणलं? स्वर्गात आणलं. आता स्वर्गातले सगळे देव ओळखीचे होते, राजाचे सगळेच देव ओळखीचे होते. सगळे रामकृष्ण हरी जय हरी घालू लागले, कारण त्यांच्या कुळामध्ये साक्षात प्रभू रामचंद्राचा जन्म होणार होता. सगळेजण रामकृष्ण हरी जय हरी घालू लागले आणि इकडे हा रावण राजाला शोधू शोधू हैराण झाला, परंतु राजा सापडला नाही. आणि जसं लिहिलं होतं त्या लिहिल्याप्रमाणेच प्रभू रामचंद्राच्या हातूनच त्याचा वध झाला. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय की कर्मापासून कितीही पडण्याचा प्रयत्न केला तरी कर्म मात्र सुटत नाही. विठ्ठल 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 बघा, संत या जगाचं हित करून सांगतात, लेकुराचे हित करून सांगतात. त्याप्रमाणे आपली आई देखील जगाचं हित करून सांगतात, लेकुराचे हित करून सांगतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, म्हणून आईसारखे दैवत या जगामध्ये कोठे नाही. मग आई म्हणजे काय? तर आई म्हणजे देव, पृथ्वीवरचा साठा, सुखाची मैत्रीण असते आई. आई गोड मायेची ओढ असते. आई स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला भरवणारी ती दयेची माऊली असते. म्हणून आईसारखे दैवत या जगामध्ये कोठे नाही महाराज. बघा, आई ती आई असते. आई म्हणजे मायेचा सागर, तर बाप म्हणजे दयेचा समुद्र असतो. पहा, काही मुलांचे वडील हे रात्रंदिवस दारू पीत हिंडत असतात. इतके दारू पितात महाराज, इतके दारू पितात की त्यांना आपला मुलगा मुलगी बायको काहीच समजत नाही. रात्रंदिवस नुसते दारूच्या नशेत हिंडत असतात आणि ती माता माऊली रातभर वाट बघत बसलेली असतात. संध्याकाळी घरी नाही आला, अहो मायदूर याची दारू पिला, एवढ्यावरच भागत नाही, तर घरी आल्याच्या नंतर नाही तो बोलतो, ओरडतो, हाणतो आणि शेवटी समाधान झाले नाही तर त्या माता माऊलीला मारायला सुरुवात करतो. मग तिचे घराणे असतात, ती सांगत असते बापाला, लेक म्हणे ते बापाला कसा शोधूनी पाहिला, सांगे घराणे आईला नवरा दारुडा निघाला. मग आता याचा नेहमीचा धिंगाणा असताना त्या पुरांवर काय संस्कार पडतील महाराज. म्हणून प्रत्येक गावी दारूबंदी झालंच पाहिजे, प्रत्येक गाव व्यसनमुक्त झालंच पाहिजे. आठवलं म्हणून सांगते पहा, एक अमिताभ बच्चनचा पिक्चर आहे मर्द नावाचा. त्यात अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे, मैं मर्द टांगे वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, मेरा दोस्त ही ऊपर वाला. पण आता तसलं काही चालत, मैं दारू पीने वाला, मैं गुटखा खाने वाला. काय? मैं दारू पीने वाला, मैं गुटखा खाने वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, मैं कई दिनों में मरने वाला. हे आताचे मुलं आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून प्रत्येक मुलामुलींना ठरवलं पाहिजे, आपल्या आईवडिलांकडून योग्य ते शिक्षण घेऊन, योग्य ते दिशेने जाऊन, योग्य ते वाटचाल करून बघा. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी मुलांची कर्तबगारी आहे आणि त्या कर्तबगार पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलेला आहे. म्हणून संतांचं वाङ्मय शास्त्रांच्या आधारे असल्याने पहिला क्रमांक हा मातेला आणि दुसरा क्रमांक हा पितेला दिलेला आहे. धन्य माता पिता तयाची या. मग मातेने संस्कार केले पाहिजे असं नाही हो, तर पितेने सुद्धा संस्कार केले पाहिजे, कारण पिताच असतो जो घर चालवतो. बघा, बाप हा घराचा पाया आहे, तर आई हे घराचा कळस आहे. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर. आणि अशाच माता पिताच्या पोटी सात्विक कुळात जन्माला आलेला पुत्र किंवा कन्या, यात काय नवल तर अभंगाचं द्वितीय चरण.
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. बघा, या ठिकाणी कुळ हा शब्द वापरलेला आहे. मग आता कुळ म्हणजे काय, तर 21 पिढ्या म्हणून एक कुळ होतं. माझा विचार केला तर माझ्या आजोबापासून माझी 3री पिढी, म्हणजे आजोबाची वडिलाची मग माझी, आणि इथून पुढं 18 पिढे, म्हणजे 18 अधिक 3 बरोबर 21. 21 पिढ्या म्हणून एक कुळ होतं. आणि त्या कुळामध्ये एक जरी वैष्णव हरिदास जन्माला आला तर त्याच्या पुण्यावर सर्व कुळ पापमुक्त होऊन मोक्षात जातं. हे कशामुळे होतं तर माऊलींनी हरिपाठात सांगितले सुद्धा आहे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. अशा पवित्र कुळात पवित्र देशात सात्विक हयेचे दास जन्म घेतात. पवित्र तो कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आपण फार भाग्यवान मनुष्य आहोत महाराज की आपला जन्म हा भारतामध्ये झाला. पहा, बरंचसं पुष्कळचं पुण्य असलं तर आपला जन्म हा भारतात होतो, आणि पाप जर जास्त असलं तर आपला जन्म अमेरिकेत होतो. कारण इतर जे देश आहे त्यांना पाप पुण्याचा काहीच भाग माहिती नाही. दादा, पाप पूर्ण परमार्थ कशाला म्हणतात हे फक्त आपल्या भारतामध्ये शिकवलं जातं, आणि अशा पवित्र भारतात आपला जन्म झालेला आहे. किती पवित्र आहे सांगून जाईल. ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, लक्ष्मण दादांनी रावणाचं शिर हातामध्ये घेतलं आणि सांगितलं, भगवंता रावण मेलेला आहे, त्याची सुवर्णाची लंका पाहायला काही हरकत नाही. त्या भगवंत म्हणाले, अपिती स्वर्गमय लंका नमे रोचंती लक्ष्मणे. अरे असेल ती सोन्याची लंका, असेल ती सुवर्णाची लंका. काय म्हणले, असेल ती सोन्याची लंका, असेल ती सुवर्णाची लंका, पण माझी अयोध्या मला स्वर्गापेक्षा प्रिय आहे. जिचा असण्याचा ज्या प्रभू रामचंद्रांनाही अभिमान आहे, अशा पवित्र भारतामध्ये आपला जन्म झालेला आहे. धन्य ही भारतवर्षे, धन्य यस्य परंपरा, भारतीय जन धन्य, धन्य यस्य संस्कृती. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये पहिला क्रमांक मातेला आणि दुसरा क्रमांक पितेला दिलेला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या चरणात देखील पहिला क्रमांक कन्येला आणि दुसरा क्रमांक पुत्राला दिलेला आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. वास्तविक जर विचार केला महाराज तर आपल्याला सगळ्यात जास्त आनंद केव्हा होतो तर पोरग झाल्याच्या नंतर होतं. पण पोरं काय देवेला होता समजतच नाही महाराज मला कधी कधी. दशरथ माहिती का, दशरथ त्यांना 4 मुलं होती. कोण तुमच्या गावातलं नाही, प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ. त्यांना 4 मुलं होती, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. मग दशरथासारख्या राजाला जर 4 पोरं होती, मग त्या दशरथासारख्या राजाला जर 4 पोरांनी पाणी पाजलं नाही, हे देवाच्या बापाची गत आहे महाराज. मग आपल्यासारखे दशरथांनी अपेक्षाच करू नका की आपले पोरं आपल्याला सांभाळतील. म्हणून मुलीची हत्या करू नका, गर्भाची हत्या कधी करू नका. मुलीची हत्या कधी करू नका, गर्भाची हत्या कधी करू नका. पहा, मुलगी जन्माला आली बापाला चिंता, मुलगी मोठी झाली बापाला चिंता, मुलगी शाळेत चालली बापाला चिंता, आणि ज्या दिवशी पहिल्यांदा मुलगी घर त्यावेळी बापाला झालेलं दुःख म्हणजे ज्या सुखाने नांदायला आ तू मुली, ज्या सुखाने नांदायला आ तू मुली, आजवर होती तू आपुल्या घराची, आजच झाली तू परक्या घराची. आई ग आई ग, ज्या सुखाने नांदायला आ तू मुली. अरे एरवी एवढे चांग विठ्ठल विठ्ठल बाप रडू लागला तर लोक त्याला नावं ठेवतात. अवघड आहे महाराज लहानाचं मोठं करायचं, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपायचं आणि एका क्षणात परक्याच्या हातात द्यायला मुलीचं बापच व्हावं लागतं. सज्जना हो, सामान्य माणसाची गोष्ट सोडा, कौनासारखे ऋषी जनकासारखे विधही लढले शकुंतलेसाठी, मग तुम्ही आम्ही का नाही रडायचं महाराज. म्हणून पहिला क्रमांक कन्येला. आता कन्येलाच का तर एक दृष्टांत सांगते पहा.
एक कॉलेज कुमार आपल्या आवडती मैत्रिणी समोर गेला. तिला म्हणाला की तू जरी माझी नसलीस तरी तू माझीच आहे, कारण तू या भारतामध्ये राहते आणि भारत माझा देश आहे. मुलगी ही सुशिक्षित होती. तिच्या आईवडिलांनी तिच्यावर सात्विक संस्कार केले होते. ती म्हणली, दादा तू जरी मला बहीण मानत नसलास तरी मी तुझी बहीणच आहे, कारण तू या भारतात राहते आणि भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. विठ्ठल. वारकरी संप्रदाय देखील अशी कितीतरी कन्या आहेत की त्यांची आज उदाहरणे घेऊ शकतो. संत बहिणाबाई, मीराबाई, मुक्ताबाई. बघा, मीराबाईचं आदर्श सगळ्यांनी घ्यावं. ज्यावेळेस मीराबाईंना म्हणायचे की मीरा लग्न कर ग, त्यावेळेस मीराबाई ठामपणे उत्तर द्यायची, बाबा माझं लग्न की नाही, बाबा माझं लग्न की नाही. त्या श्रीकृष्णाच्या भक्तीशी केव्हाच झालंय. बघा महाराज, भगवंताच्या भक्तीत तेवढा तल्लीन झाल्या की भक्ती सिद्ध करण्यासाठी विष पिल्या. काय पिल्या? विष पिल्या. काय पिल्या? विष पिल्या. बरोबर केलं का चुकीचं केलं? तर बरोबर केलं महाराज. मीराबाई विष पिला तर ते बरोबर केलं, कारण मीराबाई विष पिला नसता तर आपला भगवंतावर विश्वास राहिला नसता. मग मीराबाईनं केलं ते बरोबर केलं का चुकीचं केलं? कन्फ्यूज झालं काय? तर बरोबर केलं महाराज. पहा, कल्पना करा, आपल्याच गल्लीतल्या 8-15 बाया रोज भजनाला जायच्या. घरचे वैतागले. घरचे म्हणाले भजनाला जायचं नाही. ते म्हणले आम्ही जाणार. ते म्हणले बरं भजनाला जायचं ना, जा, एकतर विष प्या नाहीतर भजनाला जा. खरं सांगा माता माऊल्यांनो, काय करणार? भजन सोडून देणार. मग मीराबाईनं केलं ते बरोबर केलं का चुकीचं केलं? तर बरोबर केलं महाराज. मग आता पुत्र कसा असावा? तर जो आई वडिलांची आज्ञा पाळतो, जो आई वडील वारल्यानंतर त्यांच्या शास्त्र पद्धतीने विधी करतो, तो खरा पुत्र मानला जातो. पहा, श्रीमान पुत्र होण्यासाठी आईचं पुण्य लागतं, उदार पुत्र होण्यासाठी बापाचं पुण्य लागतं, विद्वान पुत्र होण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र होण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. 4ही उदाहरणं सांगून जाईल. पहिला पुत्र असा की वडिलांच्या मनात काय आहे ते जाणून काम करणारा पहिला पुत्र. दुसरा पुत्र असा की वडिलांनी सांगितल्यानंतर काम करणारा, पण कसं? खुशीने, आनंदाने, उत्साहात काम करणारा. तिसरा पुत्र असा की वडिलांनी सांगितल्यानंतर काम करणारा, पण कसं महाराज? तर ना खुशीने. याच्यावर एक उदाहरण सांगते पहा. एक वारकरी वडील मरत असताना तो त्याच्या पोराला म्हणाला की पिंट्या, तू माझी सगळी इस्टेट घे, फक्त 3 कामं नक्कीच कर रे. आता इस्टेट म्हणल्यावर हा कशाला नाही म्हणणार महाराज? हा म्हणला बरं ठीक आहे, मी 3ही कामं करतो. तेव्हा तो म्हणायचा की तू रोज सकाळी उठल्यानंतर देवाची देवपूजा करत जा, रोज सकाळ संध्याकाळ माऊलींचा हरिपाठ वाचत जा आणि वर्षातून एकदा तरी त्या पंढरीचं वारकरी होऊन त्या वारीला जात जा. असे म्हणल्याच्या नंतर ते वारकरी वडील मरण पावले. मग आता 3ही कामं करायचं, पण कसं? ना खुशीने करायचा. एका दिवशी देवपूजा करायला बसला, त्याचा मित्र आला. तो म्हणाला काय करतोस रे? तेव्हा हा म्हणायचं की देवाच्या डोंबल्यावर पाणी ओततो. दुसरा यायचा, दुसरा म्हणायचं काय वाचतोस रे? तेव्हा हा म्हणायचं ते माऊलीनं काहीतरी लिहून ठेवलं ना ते वाचतोय. तिसरा यायचा, तिसरा म्हणायचं कुठं गेला होतास? तर हा म्हणायचा की पंढरपूरच्या हेलपाट्या मारून आलो. आणि चौथा पुत्र असा तो काहीच करत नाही, उत्तम भागवतकार पुत्र असाही म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल चौथा पुत्र शाश्वत वाक्य असे आहे की पुण्याच्या मार्गातून करतो तो खरा पुत्र मानला जातो. काही पुत्र वडिलांना, आई वडिलांना जिवंतपणेही त्रास घालतात आणि मेल्यानंतरही त्रास घालतात महाराज. याच्यावर एक उदाहरण सांगते पहा. ज्या वेळेस विदुरकाने धृतराष्ट्राला सांगितलं होतं की धृतराष्ट्र, तुझा जो पुत्र आहे ना दुर्योधन, तू त्याच्यावर नियंत्रण ठेव, त्याच्यामुळं सर्व पुत्रांचा नाश होतो, असं कोणी सांगितलं? विदुरकाने धृतराष्ट्राला सांगितलं होतं. पण पुत्रमोहामुळे त्याने त्याचं काहीच ऐकलं नाही. त्याप्रमाणे सर्व पुत्रांचा नाश झाला. जसं जंगलामध्ये लाकडाला लाकूड पेटल्यावर पेट घेतं तेव्हा अख्खं जंगल पेटलं जातं, त्याप्रमाणे या कुळामध्ये एक जरी नाशिवंत पुत्र जन्माला आला तर सर्व कुळांचा नाश होतो. मग पुत्र कसा असावा? तर माऊली ज्ञानोबरायांसारखा, जगद्गुरु तुकोबरायांसारखा, भगीरथ राजासारखा. पहा, धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त.
आता हा कथेचं भक्त सगळ्यांना माहीतच असेल. सागर राजाला किती पुत्र होते? महिला मंडळ किती पुत्र होती? तर 60,000 पुत्र होते. पण ऋषीच्या शापाने सगळे जळून भस्म खाक झाले आणि त्या कुळामध्ये एक भगीरथ नावाचा राजा जन्माला आला. त्याने स्वर्गातून गंगानं सर्व कुळ पवित्र केले. एवढे महान कार्य करून गंगा माता पृथ्वीवर येण्यासाठी तयार नव्हत्या. त्याच भगीरथ राजाने विचारले की गंगा माता न येण्याचे कारण विचारले. त्या राजाने गंगा मातेला पृथ्वीवर न येण्याचे कारण विचारले. त्यावेळेस भगीरथ राजा म्हणाला की भगीरथा, मी जेव्हा एवढ्यावरून खाली येईल तर माझा वेग कोण अडवेल? आणि मी जर तशीच मृत्यूलोकात गेले तर, आणि मृत्यूलोकात एकतर पापी लोक भरपूर आहे, मग मी खाली आल्याच्या नंतर ते माझे स्नान करतील आणि त्यांचं जे काही पाप आहे ते माझ्याकडे येईल. असं म्हणल्याच्या नंतर भगीरथ राजा भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराची आराधना सुरू केली. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन, दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है, जिंदगी दया की है भीख मांगती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं शिवजी तेरी आरती, उतारू मैं भोले तेरी आरती. असं भगवान शंकराची आराधना सुरू केली. आता भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हणाले की श्री विष्णूच्या चरणातून आलेली गंगा मी माझ्या माथ्यावर घेण्यासाठी तयार आहे, जा म्हणा त्यांना. त्यावेळेस भगीरथ राजा गंगा मातेकडे गेले. मातेला म्हणाले, माते, अहो तुम्ही म्हणतात ना की मी खाली आल्याच्या नंतर माझा वेग कोण अडवेल? तर तुमचा वेग स्वतः भगवान शंकर अडवेल. आणि तुम्ही म्हणतात ना की मृत्यू लोकात पापी लोक भरपूर आहे, पण जसे पापी लोक आहे तसे संत महात्मे सुद्धा आहेत. त्यांच्या चरणाने नव्हे तर त्यांच्या स्पर्शाने हे सर्व पाप नाहीसे होतात. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई. असे म्हणल्याच्या नंतर गंगा माता पृथ्वीवर येण्यासाठी तयार झाल्या. गंगा माता भगीरथ राजा पुढं आणि गंगा माता त्यांच्या मागे येत होत्या. परंतु येत असताना ती गंगा मध्येच एका ऋषीने गिळली. ऋषीला सगळी हकीकत सांगितल्यानंतर त्या ऋषीने त्याला भगीरथाला त्याची गंगा परत दिली. आणि ज्या ज्या ठिकाणी भगीरथाचे पूर्वज भस्म झाले होते त्या ठिकाणी गंगा स्पर्श झाल्याने सर्व कुळ पवित्र झाले. म्हणून सब म्हणतात ना, सब तीर्थ बार बार लेकिन गंगा सागर एक बार. अहो बाकीच्या तीर्थांना वारंवार जातो पण गंगा सागरला नाही. आणि एकदा का गंगा सागरला गेलं आपल्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल. म्हणून पुत्र कसा असावा तर भगीरथ आहे. आणि अशांची सेवा माता पिता धन्य आहे. असा जो कोणी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहतो तो त्या कुळामध्ये सात्विक पुत्र किंवा कन्या म्हणून जन्माला आलेले असतात. आणि त्याचा हर्ष आनंद देवाला वाटतो. पण ऐका, त्याचाही हर्ष आनंद देवाला वाटावं या लायकीचं ते करतात तरी काय? तर अभंगाचं 3रं चरण. गीता भागवत गीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आता तुम्ही म्हणाल महाराज 18 पुराण 18 उपपुराण 4 वेद 4 उपवेद 6 शास्त्र इतकी विपुल ग्रंथ संपलेली नसून या 2च ग्रंथाचा उल्लेख का? तर ऐका, प्रत्येकाचा जन्म झालेला आहे आणि प्रत्येकाला मरावं लागणार आहे. काय? प्रत्येकाचा जन्म झालेला आहे आणि प्रत्येकाला मरावं लागणार आहे. परंतु मरेपर्यंत जगाव कसं हे गीता ग्रंथात आहे. आणि जगणं संपलं म्हणजे मराव कसं हे भागवत ग्रंथाचं आहे. म्हणून संतांचं वाङ्मय शास्त्रांचे आधारे असल्याने या 2च ग्रंथाचा उल्लेख केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंत आपण 3 चरणाचा भावार्थ पाहिलेला आहोत. 1 चरणाचा भावार्थ पाहिलेला आहोत. ज्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह तुम्हा आम्हाला दिला तो कशासाठी दिलाय महाराज? तर तो भजनासाठी दिला. कशासाठी दिला? भजनासाठी दिला. परंतु लोकांनी उपयोग कशासाठी केलेला आहे? भोजनासाठी केला. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधी केसा. फक्त देहच दिला का हो? तर नाही. मग काय काय दिलं?
दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. इतका सुंदर असा नरदेह भगवान परमात्म्याने दिला. बघा त्या भगवंताला किती काळजी आहे. सगळं इंद्रिय व्यवस्थित दिले ना, मग तुम्हाला हात दिले असतील, मग ज्यांना ज्यांना हात दिले आहे त्याने सगळ्यांनी हात वरती करा. ज्याला ज्याला मी दिसते मला जे दिसतं ना त्याने सगळ्यांनी हात वरती करा. आतापर्यंत आपण भगवान परमात्म्याचं चिंतन करत आलो. फक्त आता एकदा वारकरी संप्रदायानुसार भगवंताचं नामस्मरण करू. जो कोणी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे तो धन्य आहे. त्याचे माता पिता धन्य आहे. असा जो कोणी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहतो तो त्या कुळामध्ये सात्विक पुत्र किंवा कन्या म्हणून जन्माला आलेले असतात आणि त्याचा हर्ष आनंद देवाला वाटतो. पण त्याचा हर्ष आनंद या लायकीचं करतात काय, तर गीता भागवत ग्रंथाचं श्रवण करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की अशांची सेवा जर माझ्या वाटेला येत असेल तर मी माझे भाग्य पराकोटीचे समजते, असे तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. यथामती यथा अवकाश. जे काय बरोबर असतील ते माझ्या गुरुवर्याचं आणि जे काही चुकीचं असतं ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष म्हणून मला माफ करा. ज्यांना 4 मुली आहे त्यांनी मला तिसरी मुलगी म्हणून माफ करा. ज्यांनी 3 मुली आहे त्यांनी मला दुसरी मुलगी म्हणून माफ करा. ज्यांना मुलगीच नाही त्यांनी तुमची सगळी इस्टेट प्रॉपर्टी माझ्या नावावर केलं तरी काही हरकत नाही, पण मला माफ करा. या ठिकाणी सुंदर अशी साथ दिली, यांचे आभार मानते. ठिकाणी सुंदर अशी साथ दिली. ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्थेतले काही विद्यार्थिनी असतील, तसेच माझे गुरुवर्य. आता गुरुचं नाव मुखाने घेऊ नये, परंतु घेतलं नाही तर मी समजणार नाही. माझे गुरुवर्य हरिभक्त मृदुंगाचार्य मृदुंग महामेरू दीपकजी महाराज सुत्रिक पाटील व तसेच अनिता ताई महाराज सुत्रिक पाटील यांचे अंतकरणापासून आभार माझे मानते. तसेच माझे माय व बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा अंतकरणापासून आभार मानते.